नाशिक शहरात आयोजित कृषीथॉन प्रदर्शनामध्ये रविवारी निसर्ग संवर्धन, सेंद्रिय शेती आणि सामाजिक जागृतीच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या 3 महिलांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये राहीबाई पोपरे, भीमाबाई जोंधळे आणि दुर्गा तांबे या महिलांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले। त्यांच्या कार्यामुळे शेतकरी, तरुण पिढी आणि सामान्य नागरिकांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे। रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम आणि आरोग्यावरील हानिकारक परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा सल्ला देण्यात आला। त्यांनी दुर्लक्षित होत चाललेल्या गावरान वाणांचं संवर्धन करण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून काम केले। या काळात विविध संकटांना तोंड देऊन कधीही काम थांबवलं नाही। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी जीवन सोपं झालं असलं तरी आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत। शेतकऱ्यांना देशी वाण आणि सेंद्रिय शेतीतून आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा संदेश राहीबाई पोपरे यांनी दिलाय। वर्षापासून मग बीज संकलन करावं असं तुम्हाला का वाटलं? हे वाटलं का मी स्वतःच्या अनुभवातूनच केलं आणि मी करताना स्वतःच्या घरापुरतं केलं, स्वतःच्या कुटुंबापुरतं केलं। मला माहीत पण नव्हतं का एवढं जगासमोर जाईल, एवढं मोठं होईल, हा माझ्या मनात काही संकल्प नव्हता। पण एक स्वतःच्या कुटुंबामध्ये ज्या आजारपणाचा, फक्त आजारपणाचाच मी अनुभव घेतला का जोपर्यंत माझं बालपण होतं, माझा प्रवास एवढा खडतर गेला पण मला कुठला आजार नाही जाणवला। आणि जेवढ्या घरामध्ये सुविधा होत चालल्या तेवढे घरामध्ये आजार सुरू झाले। मग हा अनुभव मी एक ठाणगाव म्हणून गाव आहे आणि माझंच एक बाळ आजारी झालं होतं तर मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर त्यावेळी जावं लागायचं दवाखान्यात। आणि दवाखान्यात जाता जाताच पाठीची बाळ होता, हातात छत्री होती आणि माझा विचार असा आला का, मनात असा विचार आला का माझा जो प्रवास होता हा खूप खडतर मध्ये गेलेला आहे। आम्ही 7 बहिणी होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आमची आई गेली। मग आई गेल्यावर आजकाल सगळं जाते ना, पण सगळ्या 7 मुलींचा वडिलांनी सांभाळ करून ते 9 महिन्याचं बाळ जगून आणि खूप त्यांनी आम्ही काही कोणचे गाय म्हशी वळायचो, गरिबी होती खूप, गाय म्हशी वळायचो, काही शेतीत काम करायचो आणि गरिबीमुळं आम्हाला शिक्षण नाही घेता आलं। पण माझे वडील लहान असताना सगळे मुलं ते पण शाळा शिकेल नव्हतं, जवळ बसवायचे महिन्या 2 महिन्यांनी आणि ते ज्ञान शिकवायचे, ते पण शाळा शिकेल नव्हते। का समाजात कसं राहायचं, कसं काम करायचं, कसं वागायचं, कधी गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही। आणि आता जर आपण म्हणतो का आपली एखादी मुली असती, तिला थोडा सासरवास असला कोणाचा तरी, तर आपण म्हणतो दे बाई सोडून मी दुसरं लग्न करून देईन। पण माझ्या वडिलांनी 7 मुलीला एकच सांगितलं होतं, तुमची आई मेली तसा मी मरोस तर तिच्या घरी कसं राहायचं, सरून निघायचं पण मरून निघायचं पण सरून निघायचं नाही। मग हा खूप मोठा खडतर प्रवास होता आणि गरिबी असल्यामुळं माझं 12 वर्षीच लग्न झालं त्याच गावामध्ये। इकडे आले होय माझं 1 वर्षामध्ये माझा प्रवास खूप खडतर झाला। म्हणजे मी जवळजवळ 20, 25, 30 वर्षे मी गायच्या गोठ्यात प्रवास केला। मी 4 बाळांना जन्म पण गायच्या गोठ्यामध्ये दिलेला आणि त्यावेळेला संध्याकाळचं डिलिव्हरी झालं तर सकाळचं उठून सगळं काम करायचं। 35-30 गाई म्हशी असायच्या आमच्या, सगळं काम करावं लागायचं मला। आणि 7 दिवसाचे बाळ पाठीची बांधून मी कंटिन्यू 4 बाळांच्या टायमाला शेतीमध्ये काम केलं। मग असं मला वाटलं, पण त्या टायमाला कधी आजार नाही, कधी थकवा नाही, दवा नाही, डॉक्टर नाही, काही नाही। आणि जेवढ्या घरात सुविधा होत चालल्या तेवढे आजार सुरू झाले। मग मी ठाणगावला जाता जाता लक्षात आलं का आपला एवढा प्रवास खडतर होता तरी कधी आजार नव्हता ना, आता तर एवढ्या सुविधा होत चालल्या तरी घरामध्ये आजार सुरू झाले। मी विचार करीत गेले, विचार करत आले। दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, माझ्या शेतीमध्ये सगळे फिरले मी आणि आजूबाजूची शेजारची पण शेती पाहिली का त्यावेळेला माझ्या शेतीमध्ये भरपूर हायब्रिड वाण आले, भरपूर खतं आले, औषधं आले आणि हा परिणाम घरामध्ये वाढत चालला। त्याच्यानंतर मग मी शेतीमध्ये फिरले आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधावर बसले आणि विचार करू लागले, आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरितोय, पहिले कोणते पिकं होते, आता कोणते पिकं आहेत। पहिले शेतीला खत औषधं अजिबात नव्हते, पण आता किती प्रकारचे खतं देतोय, किती प्रकारचे औषधे देतोय, किती प्रकारचं बी आपण विकत आणून शेतीमध्ये पिकवितोय। हे मी बांधावर बसून विचार केला
आणि त्या बांधव बसून माझ्या असं लक्षात आलं की ह्या केमिकल खतांमुळं, औषधांमुळं आणि हायब्रीड खाण्यामुळं घरात आजार सुरू झाले. मग मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं. मी संध्याकाळी कुटुंब बसवलं आणि मी लागले कुटुंबाला सांगा आपलं पारंपरिक बेणे तेच प्यारायचं, खत औषधं नाही आणायचे, नाही मारायचे. पण मला कुटुंबातून खूप मोठा विरोध झाला. खूप मला लहान मोठं खूप बोलू लागलं, खूप वाईट वाईट बोलले. त्याचा मला खूप राग आला. आणि मग मी एकच शब्द त्यांना वापरला का आजपासून मी काहीच बघणार नाही, सगळं काही तुम्ही बघायचं. आणि मी फक्त 8 दिवस गप्प बसले. तर बोला बोला. 8 दिवसाच्या आत माझ्याच घरात असा परिणाम घडला का माझा एक नातू आजारी पडला. आणि त्याच्या मी दुर्लक्ष केलं कारण मला खूप राग आला होता, मला खूप वाईट बोलले होते. तो ठाणगावला 2 दिवस आणला, अकोल्यात 5 दिवस ॲडमिट केला, 3 दिवस संगमनेरला नेला, तरी मी त्याला बघायला नाही गेले. 3ऱ्या दिवशी मी संगमनेरला नेल्याच्या नंतर गेले तर त्या बाळाची जगायची पण शक्यता नव्हती. मला असं वाटलं का माझाच राग मला कामी आला, कारण ते बाळ मी घरातच नीट केलं असतं. पण मी त्याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं एवढा परिणाम वाढला. तिथून ते 4थ्या दिवशी परत नाशिकला पाठवलं. असा प्रवास खडत राहिला का आमच्यापाशी 1 रुपयासुद्धा नाही राहिला दवाखान्याला. होते पैसे ते अकोल्यात गेले, संगमनेरमध्ये गेले आणि नाशिकमध्ये शिल्लक पैसे नव्हते. एकच लग्नाचं मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये, ते मी नाशिकमध्ये मोडलं आणि तिथून ते बाळ 2 दिवसांनी परत ॲम्ब्युलन्समध्ये मुंबईला न्यावं लागलं. मग मुंबईला नेल्यावर मला नातेवाईकांनी मदत केली, काही बाकी लोकांनी पण मदत केली. आणि ते बाळ 1.5 महिना दवाखान्यामध्ये ठेवलं. बाळ जगवलं पण 1.5 महिना दवाखान्यात ठेवलं. 1.5 महिना होतं तर 1.5 लाख रुपये लागले. मग मला घरी आलो, एवढा वाईट प्रसंग आला. मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली लोकांना, आवताचे बैल विकावा लागले, म्हशी विकावा लागल्या. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरामध्येच घडला. अनेक अडचणीमधून तुम्ही मार्ग काढत हा तुमचा प्रवास सुरू आहे. खरं तर त्यांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की शेताच्या बांधावर बसून त्यांना या सगळ्या गोष्टी सुचल्या. मला वाटतं वर्गामध्ये बसून, बेंचवर बसून जे सुचणार नाही ते त्यांना शेताच्या बांधावर सुचलंय. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की त्यासाठी शाळेत गेलंच पाहिजे असं नाही. मातीशी नाळ जुळणं ज्याला म्हणतात ना, त्यापासूनच. कारण अनेक लोक जातात येतात, सगळ्यांनाच असं कळतं असं नाही. पण तुम्ही देशी वाण जमवायला लागलात. देशी वाण मग मी माझ्या तेव्हापासून मग माझं कुटुंब घरी आले, हा परिणाम घडले. माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मग मी माझ्याकडं काय बी होतं, काय मी जे जुनं बी दिसलं ते कोणाकोणी 1 बी आणली, कोणाकोणी 2 आणले, कोणाकोणी एवढे दाणे आणले. मग माझ्यापुरतं मी वाढवा करीत राहिले आणि माझ्यापुरतं मी सेंद्रिय पिकून खाऊ लागले. मग मी बचत गटांना सांगायचे, नातेवाईकांना सांगायचे. पण तेव्हा मला लोक विडीस म्हणायचे आणि तेव्हा मला लोक खूप नाव ठेवायचे. पण माझं काम मी सांगतच राहिले. त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते, संगमनेर, अकोला, म्हणजे मी खूप ऊसतोडी कामदार केलं. मला लहानपणापासून समाजात चांगलं काम करायचं होतं काहीतरी. पण आपला प्रवास पण चांगला नव्हता, कोणासंग बोलून देत नव्हते, कुठं जाऊन देत नव्हते. मला शेत आणि घर हे माहीत होतं ना. ऊसतोडीला जावं लागले. मग तिकडून आले, हाताला काय काम नसायचं, मी रोपं तयार करू लागले. रोपं तयार करून बचत गटांना पाणी पडल्यावर 1-1 रोप देऊ लागले. आणि नंतर बाईप संस्था तिथं काम करायला आली आणि बाईप संस्थेची मी त्यांच्या मार्फत रोपं देऊ लागले. मग रोपांनिमित्त बाईप संस्थेची माझी ओळख झाली. आणि मी पाऊस पडला होता, मी शेतामध्ये थोडं बी घेऊन शेतात लावायला आले होते. ते बाईपचे लोक रोपानिमित्त ओळख होती, ते माझ्याकडे आले. मला आणि आले तर मी परत मागं फिरले, टोकरी ठेवली डोक्यावरची, राहिले गप्पा मारीत. मावशी कुठं चालू होत्या? म्हणले पाऊस पडलाय, चालेल शेतात बी लावा. त्यांनी मला सहज विचारलं का कशाचे नावं सांगत्या का? म्हणले एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू. मग त्यांनी मला विचारलं मावशी हे कोणत्या बाजारातून आणले? म्हणले नाही सर, हे बाजारातून नाही, हे पारंपरिक घरचं आहे. ते म्हणे लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही का ग हे घरचं ठेवलं? मग मी आता जो अनुभव सांगितला हा त्यांना सांगितला आणि ते गेले. ते 3ऱ्या दिवशी मला ना माहिती परत आले. तेव्हा मी असं मोठ्या प्रमाणात राखेतून बी चाळीत होते. ते त्यांनी विचारलं, म्हणले हे राखेमध्येच बी ठेवतो पारंपरिक, मातीच्या मडक्यामध्ये. त्या राखेमध्ये ठेवल्या ना उगवून त्याची 3 वर्षे चालतं आणि खाण्यासाठी 10 वर्षे ठेवलं ना तरी ते जशी तसं राहतं.
मग त्यांनी काय केलं, अशी शाला आथरली आणि सगळं बी बाहेर काढायला सांगितलं. मला बी आश्चर्य वाटलं का हे माझं बी आहे आणि हे लोक का म्हणून बाहेर का आणतात सांगतात सगळं. पण माझ्या सुनबाईला म्हणलं आण बाई. मग अशी वट्यो शाला आथरली आणि थोडे थोडे शॅम्पल ठेवले तर त्यांना 100-125 वाण माझ्या एकाच घरात भेटला. 100-125 वाण? हो, हो. कुठले कुठले वाण होते बरं? त्याच्यामध्ये काही घेवड्याचे होते, काही भाजीचे होते, नागली, वरई, उडीद, खुरसणी, कारळ, म्हणजे हे सगळे वाण माझ्याकडे होते आणि तेव्हा सगळे होते. ते सॅम्पल आणले, सगळे मांडले, त्यांना एवढे वाण भेटले. आणि त्यांनी माझ्याकडून सगळं वैशिष्ट्य विचारून घेतलं, याचं काय होतं, याचं काय होतं, नावं विचारले, त्याचे वैशिष्ट्य विचारले आणि सगळे सॅम्पल बांधले. मग तर मी थोडं आश्चर्य वाटलं काही आपलं पण हे लोक सहज आले नाही, सगळं विचारून घेऊन चाले. पण त्या टायमाला तरी मी म्हणत होते माझं सगळं देशी आहे, सगळं गावरान आहे, ते नव्हते म्हणत. त्यांनी सगळे वाण तपासायला नेले. तपासाने आता जुनं ते सोनं होतं ते सगळं देशी निघालं. आणि त्या बाईप संस्थेने मला मदत देऊन आज एवढं जगासमोर काम त्यांच्यामुळं गेलं. क्या बात आहे. नाही तर माझं काम आज माझ्याच घरात असतं आणि माझ्याच गावात असतं. नक्कीच आपलं म्हणजे आपली जी संस्था आहे कळसुबाई बीज संवर्धन संस्था किंवा बायफ संस्था असेल, या संस्थेमार्फत आपण खूप मोठं काम केलं त्या भागामध्ये. नाही मग सुरुवाती मी माझ्या शेतापासून सुरुवाती केली. बचत गटांबरोबर मला बाईपची खूप मोठी मदत भेटली. मग त्यांच्या मदतीनं मी माझ्या शेतामध्ये आपण म्हणतो गावठीला पीक नाही, गावठीला जास्त दाणे येते नाही, काय येते नाही. कारण मग मी एका काडीला किती फुटवा होतोय, एका बीपासून किती बी तयार होतोय. 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले आणि रासायनिक खत कोणत्यालाच दिलं नाही. पण जे गावठी हे होतं सगळं लावत असताना याच्या नोंदी कशा घेत होतात तुम्ही? हे बीज लावायचात, परत त्याची सगळी माहिती कुठे लिहून ठेवायचात का कशी लक्षात ठेवायची? अहो आता मला वाचताच येत नाही तर ते किती लक्षात कसं ठेवलं एवढे सगळे वाण? मग आता मी त्याच्या लहान आईला किती मुलं झाले ना तर ते आईच्या लक्षात असतातच ना. आणि मग मी त्या बाळासारखं त्याला जीव लावते, वाढीते, ते माझ्या लक्षात राहणारच ना. बरोबर बरोबर. आजपर्यंत आपण किती महिलांपर्यंत पोहोचलात का किती महिलांचं संघटन केलं आपण मगाशी नाही? बोलतो. मग मला बाईपची मदत भेटली. मग माझ्या शेतामध्ये हे माल करत असताना एका बीपासून किती बी तयार होते. मग तिथं शेतकरी गट आणू लागले, तिथं बचत गटाच्या महिला आणू लागले आणि जे हायब्रिड भात गावठी भात 4 जातीचे लावले. रासायनिक खत ना दिल्यामुळं हायब्रिड भात होते त्याला लोंबी आली नाही, गावठीला दाणे आले. मग आपण का म्हणतो का गावठीला पीक नाही? मग हे मी महिलांना करून दाखवलं. तिथून मग बाहेर गावाला सुरुवाती केली बाईपच्या मदतीनं. मग मला त्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक गावोगाव जावं लागले, प्रत्येक महिलांना ही माहिती देऊ लागले, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती देऊ लागले. कारण आधी मी स्वतः करून दाखवलं आणि मग महिलांपासून गेले. मग का गावठीला पीक नाही? पण आता जी हाले आहे तर आपण ही माती संपवाय आणलेली आणि माती चांगली नाही, त्यामुळं तिच्यामध्ये गावठी वाण येत नाही. त्याला खत औषध दिल्याशिवाय ते वाढत नाही. आता तुम्ही बीज संवर्धनासोबत तुम्ही देशी गाई संवर्धन सुद्धा काम करतायत, त्याबद्दल सांगा. अहो देशी गाईचं जर म्हणलं तर आता जास्त करून जर्सी गाई झाल्यात. आता मला ह्या कामामध्ये म्हणलं तर सुरुवाती मी कामाची केली. मला खूप लोकांनी पहिला इरुद बचत गटातून झाला, दुसरा इरुद कृषी सेवकांकडून झाला, तिसरा कंपनीवाल्यांकडून, चौथा दुकानावाल्यांकडून. पण मी एक खंबीरपणे उभी राहिले का तुम्हाला कधी ना कधी इकडंच वळावं लागल. आणि आता सगळे त्याचीच गरज आली आपल्याला. आपण जर्सी गाई पाळतो पण तिला खाणं पण आपण विषारीच घालतो नाही का. आणि मग ते दूध पण त्या जातीचं राहतं. आणि देशी जे डांगी गाय आहे ही जंगलामध्ये फिरायला जाते आणि जंगलातून कितीतरी औषधी वनस्पत्या खाऊन येते, ते दूध आपल्या बाळाला देते. म्हणजे देशी गाय ही खूप पवित्र आहे. तिच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे, तिच्या गोमतीरामध्ये सरस्वती आहे. पण आपण बाकी देशी गाई फार हरवल्या आणि ह्या जर्सी गोळा केल्या. तर माझ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, बाबांनो तुम्ही जर्सी गाई किती पाळा पण आपल्या दारामध्ये एक का होईना लक्ष्मी म्हणून डांगी गाई राहू द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण हे सगळं बीज संवर्धन करत होता, गायींचं संवर्धन केलं, तुम्हाला घरच्यांची साथ कशी मिळाली?
नाही, घरच्यांची त्या साथ विरोध वगैरे झाला? हा परिणाम घडल्यापासून मला पूर्ण साथ मिळाली आणि जेव्हा हे कामाकडे मी वळाले, हे काम जसं माझ्या सुरू झालं तसे माझ्या कुटुंबाने पण मला खूप मोठी साथ दिली. अच्छा, त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला आधार दिला आणि सगळं आहे. नक्कीच. आता आपण बघतोय की तुमची तिसरी पिढी शेतीमध्ये काम करते. हो. मगाशी चर्चा करताना आपण असं बोललात की तुमचा नातू आता सध्या BSc ॲग्रीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. हो. इथून पुढची वाटचाल तुमच्या कुटुंबाची कशी असेल? नाही, माझी वाटचाल तर जोपर्यंत मी आहे हे तोपर्यंत हे काम करीतच राहील. पण माझं काम केलं तर मी म्हणते आता तुमच्या आमच्यासारख्यांची मला मदत पाहिजे. आपली शेती कृषी सेवकांची मदत पाहिजे. आपली शेती कशी वाचल, आपली शेती कशी विषमुक्त होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला अन्न कसं खायला भेटेल याची खरं वाटचाल आहे. मला माझ्या कामाचं नाही मोठ्यापणा, मला प्रत्येकाचं ताट विषमुक्त करायचंय. तेव्हाच मी म्हणेल का माझं काम झालं आणि माझं कुटुंब ह्या कामामध्ये सहभागी माझ्या कायम पाठीशी आहे. माझे 4 नातू आहेत, आज एक नातू बारीक आहे, 4 नातू आहेत. सगळं आता शेतीतलं काम ते करतात. नक्कीच आपली पुढची पिढी जी आहे, पुढची पिढी नक्की याच्या तुमचा वारसा हा पुढे चालवेल. पुढचा प्रश्न माझा आदरणीय भीमाताई. अगोदर त्यांना एक प्रश्न विचारतो, आपण भीमाबाईंना पण बोलतो करू. अनेक सन्मान तुम्हाला मिळालेत, पण जेव्हा तुम्हाला पद्मश्री ताईंनाच द्यायची, ते शेवटचं नंतर तुम्हाला विचारणारच आहे. पद्मश्री हा सन्मान मिळाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? नाही, पद्मश्री घ्यायला गेले ना, खरं तर तिथला अनुभव असा झाला का मी पद्मश्री घ्यायला गेले ना, सगळी लोक अशी सुटबुट घालून गेले आणि मी बाकी अशी बसेल होते ना बाजूला, तिथंच चप्पल काढून पद्मश्री घ्यायला गेले. तर मला राष्ट्रपती बोलतात, का हो तुम्ही चप्पल नाही वापरती? तर म्हणले वापरितो. मग सगळ्यांच्या पायात चप्पल आहे, तुम्हीच बिन चपलाच्या आल्या. म्हणले आमची भारतीय संस्कृती, ही भारतीय संस्कृती, घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग माझी पण चप्पल बाहेरच आहे. तर राष्ट्रपती म्हणे खरोखर तुम्ही खूप मोठी भारतीय संस्कृती जपल्यात म्हणून इथपर्यंत आलेत म्हण. आणि तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही, पण तुम्हाला ही वेगळी दिशा कोणी दाखवली आणि कशी दिसली? कोणी काम करणार नाही एवढं हे काम तुम्ही केलं म्हणे. आणि माझ्या हाताने परत पहिला एक पुरस्कार भेटलाय. तर म्हणले हो. म्हणे अजूनही पुरस्कार भेटून अजून तुमच्या कामाला खूप मोठा सलाम आणि खरोखर तुमचं काम एक जगाच्या वेगळे. आता मी पहिल्या नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा माझं काम मोदी साहेबांना सांगितलं होतं, असं काम आहे म्हणलं माझं. दुसऱ्या टायमाला गेलो ते पण मला तेच बोले, काय बीज माता श्री मदर म्हणे, कसं काय काम चालू आहे तुमचं, तुम्हाला ही दिशा कोणी दाखवली? तुम्ही तर म्हणता मी शिकलेली नाही, पण हे तुमच्या कसं लक्षात आलं, कसं काय केलं? म्हणजे या कामाचं हे कौतुक माझं नाही, हे कौतुक ह्या काळ्या मातीचं आहे. आणि एवढे पुरस्कार पद्मश्री नारी शक्ती भेटतात. माझं एक घर भरून आता दुसऱ्या घरात सुरुवाती केली पुरस्कार ठेवायला. पण मी आज म्हणते हे पुरस्कार माझे नाही आहेत, हे पुरस्कार माझ्या मातीचे, माझ्या बियेचे, माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचे. क्या बात आहे. म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या भीमाबाई जोंधळे यांनी वाचन चळवळीचा प्रचार करत ज्ञान आणि अन्नाची भूक भागवण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासोबत पुस्तक वाचनाची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीसह वाढदिवस आणि अन्य खाजगी प्रसंगी त्या मोफत पुस्तकं वितरित करतात. त्याने सांगितलं की पुस्तक वाचनानं माणसाचं जीवनमान उंचावतं आणि यामुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. भीमाबाई जोंधळे यांनी यावेळी वाचनाचं आवाहन केलं. ही कल्पना मला अशी सुटली, माझ्या शेती नापीक झाली, वरून कंपन्या झाल्या, शेती नापीक झाल्यावर 6 वर्षे मजुरीनं पण माझं पुरं होईनं. मी पोलीस पाटलाची सून होते भाऊ. मग लाज काही धरली नाही. गावकरीत येऊन 5 रुपये भरून दत्ता पाटला जाऊन पेपरची एजन्सी घेतली. मुलगा माझा 82चा आणि 94मध्ये तुम्हाला सांगितले पेपरची एजन्सी घेतली. 9वीला असताना त्यांनी दारोदार पेपर टाकले. 100 रुपयाची सायकल पण नव्हती माझ्याजवळ. पायी पेपर वाटायचा. तो जर वजरला शाळेत गेला, मी हातात पिशवी घेऊन लोकांच्या दारोदार पेपर वाटले. तुम्हाला सांगते मला कागदाचं महत्त्व कळतं अजूनही. पण मी पहिलं आणि शेवटचं पान आजही पहाटे 5ला उठून मी 300 पेपराला पुरावण्या लावल्या. आज रविवार संडे होते तर. वा.
हा हॉटेलचा प्रवास जो आहे, पुस्तकांचा हॉटेल, हा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे तुम्ही हॉटेल टाकलं, हॉटेल टाकल्यानंतर या हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवावीत असं तुम्हाला का वाटलं? पुस्तकं ठेवायला पेपरची एजन्सी होती. जर पेपरची एजन्सी असल्यावर चहा प्यातानी तुमचा वेळ कुठंतरी घ्यायला पाहिजे ना. मग तो मी पेपरामध्ये घेतला, लोक बसू लागले, पेपर वाचू लागले. त्याच्यात मला आनंदसुद्धा वाढला, ऊर्जा पण वाढायची का लोक पेपर वाटते ते म्हणून. तेव्हा एचएलचे लोक पेपर वाचल्याशिवाय कामावर जात नव्हते. माझा मुलगा थंडी गारठ्यात पेपर वाटून शाळेत जायचा. तुमच्या पुस्तकांच्या या संकल्पनेमुळे खरं तर आता मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आपण मोबाईलच्या बाहेर यायला म्हणजे बाहेर यायची इच्छा कोणाचीच नाही आहे. काही दिवसांनी सगळ्यांना असे मानेचे आजार लागतील, इतके सगळ्या माना प्रत्येकाच्या वाकलेल्या आहेत आणि सगळ्यांना अशा बोटांची सवय पडलेली आहे. मग अशा काळामध्ये पान उलटवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि पुस्तकं तुम्ही मोठ्या प्रमाणावर तुमच्या हॉटेलमध्ये ठेवलीत, लोक येतात, पुस्तकं ऑर्डर म्हणजे मेनू कार्ड नाही तिथे, तर आधी पुस्तकांचंच कार्ड आणि पुस्तकंच मिळतात. आपण सगळ्यांनी त्यांच्या हॉटेलला गेलंच पाहिजे आणि ते किमान पुस्तकं बघण्यासाठी तरी आपण नक्की जाऊयात. गोष्ट अशी आहे की लोक जेव्हा सुरुवातीला तुम्ही पुस्तकं ठेवलीत तेव्हा लोकांनी तुमची पुस्तकं बघायला लागली, तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? जवळजवळ तुम्हाला सांगू का, माझ्या मुलाचं प्रकाशन होतं, हॉटेलमध्येच कपाटं भरेल होते. फक्त साहित्यिक, शिक्षक आणि कवी सोडून कपाटाजवळ कोणीच जात नव्हतं. विचार केला मी, हे पुस्तकं कपाटात गुरुमजर सुटले, आपण पुस्तकाचं बोर्ड धरल्याशिवाय पुस्तक आपलं बोर्ड धरणार नाही. असं करताना मग मेनू कार्ड कमी केले आणि टेबलावर पुस्तकं ठेवले. त्याच्यात माझं 1.5 वर्ष गेलं आणि तरुण पिढी एवढी मोबाईलला आहारी गेली. एका कुटुंबातले जर 4 नंबर आले, कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं. नाश्ता जर दिला तर डास पडतो का माशी पडती त्यांना ती कळत पण नव्हती. एवढे मोबाईलच्या आहारी जायला होते. प्रत्येकाला माझा असा हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने घरात न्यूजपेपर लावायचा मुलायला आणि पुस्तक वाचनाच्या चळवळीत घुसायचं. हे काम जे भले भले प्राध्यापक करू शकत नाही मराठीचे, म्हणजे मराठीचे लोक आता वाचत पण नाही, हा भाग वेगळा, पण हे मात्र 5वी शिकलेल्या या भीमाबाई करतायत. त्यांच्या पुस्तकांच्या याच्यात वैशिष्ट्य बघा काय काय, की टेबलावर तर मेनू कार्डच्या ऐवजी त्यांनी पुस्तकांची मांडणी केली, पण कवितेची भिंत केली, नाशिकचं दर्शन केलं, संस्कारांच्या गोष्टी केल्या, यासोबतच अमृतवेल पुस्तक दालन केलं, त्यानंतर अक्षरबाग सुरुवात केली त्यांनी, मृदगंध म्हणजे विंदा करंदीकरांच्या कविता संग्रहाचं नाव त्यांनी मृदगंधाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे, आजीची शिदोरी केली, चित्रमय प्रदर्शन, असे अनेक कप्पे केलेले आहेत. हे सगळी पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी आणलीत. लोक तुमच्याकडे विकत पण मागतात का? विकत मागात्या, पण मी म्हणते बाळा हो, तुमची ऑर्डर येवोस्तोवर तुम्ही कात वेळ घालायचा, नाश्ता येवोस्तोवर पुस्तक वाचा, त्याच्यात मला खूप आनंद मिळतो. तुम्हाला सांगते, आता ऑटोमॅटिक मोबाईल बाजूला गेला आणि पुस्तक हातात आलंय. तुम्हाला सांगते, असा वेळ मी पुस्तकात घेतला. मी शिकेल 5वीचे, पण मला 300 उजळणी पाठ आणि माझ्या 5वीच्या कविता पण पाठ आहे. तुम्हाला सांगते. क्या बात आहे. एखादी कविता म्हणा ना. आता सूर्यावर कविता म्हणते बरं का. म्हणा. बघ आई आकाशात सूर्य कसा आला, पांघरुणी अंगावर बरदरी शेला, निळ्या आभाळात खांब सोनेरी, मोतियाच्या लावल्यात आत झालरी, केशराचा सडा पडला भुईवरी, डौलत आली त्याची स्वारी, डोंगराच्या आडूनी हा डोकवी तो हाळू, गुलाबाचे फुल लागला उधळू, मंदवारा जागवी तो सगळ्या जगाला, उठा उठा म्हणतेच भास्कर आला. नागपंचमीच्या सणी परत तुम्हाला सांगते, गालं गालं पिंगावाऱ्या, उठा उठाची उताई, अशा 5 कविता माझ्या 74 वर्षात पाठ आहे माझ्या. क्या बात आहे. वा.
म्हणजे पुस्तकांशी तुमचं नातं जुळलं आणि जी लोक तुमच्या हॉटेलमध्ये बसून पुस्तकं पाहिली, त्यांनी जेवण वगैरे केलं, त्यानंतर ती पुढे गेली, अशी परत येऊन पुन्हा थांबलेली लोक कितीक असतील? की वारंवार लोक येतात, भेट देतात, गप्पा मारतात तुमच्याशी? तुम्हाला सांगू का, आता असा आनंद, माईक जवळ घ्या, माईक जवळ. असा आनंद वाटतो, एकदा जर जेवण करून गेले तर ते 4 वेळा माझ्याच हॉटेलमध्ये जेवायला येतात. तुम्हाला सांगते, क्या बात आहे. माझी पिठलं भाकर एवढी गावरानी आहे, प्रेमच पिठलं भाकर तुम्हाला सांगते. त्याच्यात मी शेवभाजी देते, परत राईस देते, ताक देते, चटण्या देते, गावठी चटण्या देते. वरजून तुम्हाला सांगते पनीर आणि बाकीचं खाण्यापेक्षा पिठलं भाकर अजून मी स्वतः भाकरी करते. वा. आणि म्हणजे पिठलं भाकरीसोबत ते जितकं रुचकर लागेल, छान लागेल, पुस्तकांमुळे ते अजून जास्त लोकांना आवडेल. म्हणजे पोटासोबत मस्तक सुद्धा चांगलं सशक्त करण्याचं काम तुम्ही करतायत. वा. मी मेनू कार्डावर असं लिहून ठेवलंय, ज्ञानाची पण भूक भागती, पोटाची पण भागती, असं मेनू कार्डावर सुद्धा. ज्ञानाची भूक भागती आणि पोटाची पण भूक भागवणारं हॉटेल तुम्ही चालू केलंय. किती सुंदर आहे बघा. आहे असं कल्पनाच अनेक हॉटेल आल्या पण कोणाच्या डोक्यात आली नाही, पण ती मात्र ताईंच्या डोक्यात आली. 2019 पासून तर आता 2024 पर्यंत या एवढ्या वर्षामध्ये त्यांना 85 सन्मान मिळालेले आहेत. आणि हे सन्मान त्यांच्या अभिनव संकल्पनेला आहे. बरं, तुम्ही हे सगळं पुस्तकांचं दुकान आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, मग तुमच्या मुलाचा, घरच्यांचा याला किती सपोर्ट मिळाला, पाठिंबा मिळाला? सपोर्ट असा मिळाला, तुम्हाला सांगते, ऊन वारा पाऊस थंडी गारठ पाहिलं नाही माझ्या मुलांनी. तुम्हाला सांगते, अजूनही पहाटे 5ला पेपर वाटितो माझा मुलगा. तुम्हाला सांगते, ज्या पेपरापासून जे मी मोठी झाले ते पेपराला मी कधीच विसरायचे नाही. 28 वर्ष झाले मी पेपरची एजन्सी लावून धरली. माझे नातेवाईक सुद्धा म्हणायचे, काय केलं अक्कानी, दारूदार मुलगा इंडावला. मी मनाला एकच विचार केला, आपली चूल आपल्याला पेटवायची, कोणी आणून देणार नाही. मग मी मुलाला दारूदार पेपर वाटायत लावलंच, पण जगाचं ज्ञान माझ्या घरात आलं. माझा संवाद जगापर्यंत नाही गेला, तो ऑटोमॅटिक बिन पैशाचा माझ्याकडे तुम्ही संवाद मागा. त्या माझ्या हॉटेलमध्ये छोटे मोठे वाढदिवस होत्या, सप्रिमेट पुस्तकच देते, डोळे जेवण हो पुस्तकच देते. अब्दुल कलामच्या जन्मदिवशी मी साऱ्या दिवस मोफत पुस्तकं वाटते. आणि त्याशिवाय मोफत पुस्तकं, वाचन प्रेरणा दिन, पुस्तक मतदानाचे बोट दाखवले तरी मोफत पुस्तक आहे आपल्याकडं. तुम्हाला कसं परवडतं पण मोफत? मग मला परवडायचं असून दे, पण तुमची बुद्धी पुस्तक वाचल्याने चळचळीत होती. इथं लोक विकत घेत नाही, फुकट वाचतात का? पण ते घरी जाऊन काही करू, पण माझ्या मनाने यांनी 5 वळी तरी वाचायला पाहिजे. नक्की. भेटलेले 2 माणसं वाचलेलं पुस्तक, म्हणजे ज्यांनी मत दिलं त्यांना तुम्ही प्रत्येकाला पुस्तक देणार आहात? हा, फुकाट पुस्तकं वाटते तुम्हाला सांगते. दुर्गा तांबे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्ग वाचण्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवलं. डोंगर दऱ्यांमध्ये आणि खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाशी जोडून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना निसर्गप्रेम आणि त्यांचं संवर्धन करण्याची प्रेरणा मिळाली. निवडक महिलांचा या ठिकाणी पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्या भगिनी ज्यांनी प्रास्ताविक केलं त्या अश्विनी नेहारकर, त्याचप्रमाणे अंकिताताई, त्याचप्रमाणे श्रीत कृषीथॉन प्रदर्शनामध्ये संपूर्ण नियोजन करणारं आमचा श्रीत साहिल, आणि माझ्या अतिशय जवळच्या असणाऱ्या, आम्ही एकाच जिल्ह्यामधल्या आणि शेजारच्याच तालुक्यामध्ये असणाऱ्या अकोले तालुक्यातील आपल्या बीजमाता राहीबाई पोफेरे, पद्मश्री पुरस्कार पद्मश्री राहीबाई पोफेरे, त्याचप्रमाणे पुस्तकाचं हॉटेल ज्या चालवतात आपल्या नाशिक येथे ओझरच्या जवळ, त्या मातोश्री भीमाबाई जोंधळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या ज्यांना या ठिकाणी पुरस्कार आहे त्या माझ्या सर्व प्रिय भगिनी, त्यांच्या समवेत आलेले माझे सर्व बंधूंनो, या अशा कार्यक्रमासाठी मला आग्रहपूर्वक या ठिकाणी
आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते। आपला देश हा कृषीप्रधान असा देश आहे आणि अशा देशामध्ये आपण सर्वजण राहत असतो। खेड्या पाड्या डोंगर दरीमध्ये हे संपूर्ण शेतकरी छोट्या छोट्या शेतीच्या तुकड्यावर कुणी तांदळाची शेती करतं, कुणी वेगवेगळ्या प्रकारची शेती आपण करत असतो, कुणी आपल्या कुटुंबापुरतं मिश्र शेतीसुद्धा करत असतं। त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पिकवून आपण घरच्या घरी आपला खर्च भागवून एक चांगल्या प्रकारचा आहार आपल्याला कसा मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतात। आणि म्हणून आपण दुग्ध व्यवसाय सुद्धा करतो। हरित क्रांती आणि श्वेत क्रांती ही माझे मामा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे 16 वर्ष कृषी मंत्री होते दिल्लीमध्ये। ज्यावेळेस आपल्याकडे चहाला सुद्धा दूध गावामध्ये मिळत नव्हतं, अशा वेळेस त्यांनी जर्मनीला जाऊन तो अभ्यास करून त्यामधनं त्यांनी जर्सी गाई आणि इतर गाई या ठिकाणी आणल्या। त्याचप्रमाणे आपल्याला आठवत असेल 50 वर्षापूर्वी माझे मोठे सर्व दादा इथं आहेत सर्वजण, त्यांना आठवत असेल की आपल्याकडे गहू सुद्धा फारसा पिकत नव्हता आणि अशा वेळेस अमेरिकेमधनं मिलो हा गहू आपल्याला यायचा। खरं तर तिथल्या तो प्राण्यांना खाऊ घालायचे, परंतु तो भारतीय नागरिकांना येत होता आणि भारतीय नागरिक त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करत होते। अशा वेळेस डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी ही हरित क्रांती घडवली। आजही पंजाबमध्ये जसा गहू आणि तांदळाचा मोठी पिकं घेतली जातात, मोठा साठा त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला आज मुबलक असा गहू मिळतो आणि मुबलक असं दूध आपल्याला मिळतं। दुकानात गेलं की दुधाची पिशवी आता मिळते। आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये एकट्या तालुक्यामध्ये 9.5 लाख लिटर दूध हे रोजचं निर्माण होतं। त्यासाठी माझ्या महिला भगिनी खूप कष्ट करतात, पहाटे उठतात, शेणकूर करतात, दूध काढतात, घास कापतात, सारख्या त्या शेतामध्ये राबत असतात। किटल्या धुणं, किटल्या भरून देणं आणि मग आमचे बंधू त्या किटल्या उचलून गावामध्ये दूध घालायला जातात। पेमेंट आमच्या बंधूंच्याच नावावर येतं। परंतु ठीक आहे, आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे, परंतु अशा प्रकारचं काबाड कष्ट करणाऱ्या, कधीही स्वतःकडे न बघणाऱ्या अशा महिला आपल्या शेतकरी वर्गामध्ये आहे। आणि म्हणून आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सर्वजण आराम करत होते, परंतु आपला शेतकऱ्यांनी आराम केला नाही, ते घरी बसले नाही, आपल्याला उत्तम प्रकारची फळ फळावर भाजीपाला आणि धान्य सर्व आपल्याला ते देत होते। तर अशा ठिकाणी खरं तर आपलं भारतीय संस्कृती ही खूप आगळी वेगळी संस्कृती आहे आणि ती संपूर्ण जतन करण्याचं काम सुद्धा आपल्या भारतीय महिला याच करत असतात। मी जर्मन देशामध्ये गेले होते आणि शेतकऱ्यांच्या वस्तीवर भेटीसाठी गेले होते। सहज उदाहरण म्हणून सांगते की ज्यावेळेस गेले तर तिथं फक्त दोघंच नवरा बायको राहत होते, कारण तिकडे पद्धत आहे की मुलगा आणि मुलगी 18 वर्षाची झाले की निघून जातात आणि ज्यांना शेती करायची असेल तर त्यांना शेतीचा कोर्स करावा लागतो, ॲग्रिकल्चर कोर्स करावा लागतो। आपल्याकडे 10वीला नापास झालं किंवा आपल्याकडे नाही तुझं डोकं चालत किंवा काही IT इंजिनियर सुद्धा आज शेतकरी झालेले आहेत। तर आपल्याकडे अशा प्रकारचं वातावरण आहे। आम्ही बघितलं की तो शेतकरी इतका दमलेला होता, ठीक आहे त्याचा ड्रेस कोड वेगळा होता, त्या शेतकरीचा ड्रेस कोड वेगळा होता, तिची जीनची पॅन्ट होती, टी-शर्ट होता, डोक्यावर हॅट होती, पायामध्ये शूज होते, परंतु इतक्या थकलेल्या होत्या। ती म्हणली 22 वर्ष झाले माहेरी गेले नाही। मी म्हणलं आमच्या बाया वर्षातनं 2दा तरी माहेरी जातात, इकडचं जग इकडं हो, रक्षाबंधन आणि दिवाळी भाऊबीज गमतीचा भाग सोडला तर इतके कष्ट संपूर्ण
जगभर आहे आणि म्हणून आज राईबाई ह्या खूप सुंदर बोलतात. भीमाबाईंच्या तिथं मी 2दा भेट दिली, 2दा चहा प्यायला बाईंकडे मी गेले होते. पुस्तकाचं हॉटेल खूप छान आयडिया काढली आईंनी. आणि मग पुस्तकही वाचत बघतात, मिसळही खातात, वडेही खातात, चहाही पितात, हॉटेलही चालतं, पुस्तकही खपतात, विक्रीसाठी आहे, वाचनासाठी आहे. अशा आगळ्या वेगळ्या दोघीजणी आहेत. राईबाई ह्या बीजमाता आहेत आणि म्हणून आज त्यांचं खरं आपल्याला ऐकायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा आढावा घेतला. त्यांनी आधुनिक कृषी उपकरण आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठी याचा कार्यक्रमामध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा आढावा घेतला. त्यांनी आधुनिक कृषी उपकरण आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो यावर मार्गदर्शन केलं. प्रदर्शनाचे आयोजित करणाऱ्या अश्विनी नाहरकर यांनी या महिलांचं कार्याचं कौतुक करत सांगितलं की सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत, परंतु शेतीसाठी क्षेत्रात या कष्ट करत असूनही दुर्लक्षित राहतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे, असं यावेळी अश्विनी नाहरकर यांनी सांगितलं. पोपरे ज्या बीज माता म्हणून सगळ्या भारतभरात काय भारताच्या पलीकडेही त्या प्रसिद्ध आहेत. दुर्गाताई तांबे ह्या आमच्या मार्गदर्शक, आमच्या मोठ्या ताई आहेत. यांचे व स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचे मी इथे स्वागत करत आहेत. व आज ज्या महिलांना जो पुरस्कार आहे कृषीथॉनतर्फे देण्यात येणारा हा जो पुरस्कार आहे त्या सगळ्या भगिनींचे मी इथे कृषीथॉनतर्फे स्वागत करत आहे. तसेच आज म्हणायला गेलं तर हा पुरस्कार का, तर प्रत्येक क्षेत्रात महिला आपण बघितलेल्या आहेत, आघाडीवर आहेत. असं कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही आहे. पण तरीही शेती असं क्षेत्र होतं असं आमच्या लक्षात आलं की तिथे ज्या महिला, खरं त्यांच्यामुळे तर बंधू पण काम करू शकत नाहीत, पण ज्या महिला काम करत आहेत, ज्यांचा खूप मोठा सहयोग आहे, ह्या महिला थोड्या दुर्लक्षित वाटल्या आम्हाला. म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करण्याचं आयोजन केलं आणि ही प्रथा सुरू केली. तर त्यामुळे आजही ह्या सगळ्या महिलांमुळे खरं तर आम्ही आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचे कृषीथॉनतर्फे मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे. थँक्यू सो मच. आणि पुढे खरं तर मोठ्या वक्त्या आहेतच, त्यांचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. थँक्यू. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या संघर्षमय जीवनकथांचे सादरीकरण झालं. राहीबाई, भीमाबाई आणि दुर्गाबाई यांच्या कहाण्यांमधून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळालंय. त्यांच्या कामामुळे शेती संवर्धन, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक जागृतीच्या क्षेत्रामध्ये नवीन दिशा निर्माण झाली आहे. या दरम्यान रविवारच्या सुट्टीचा दिवस साधून नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांनी कृषीथॉन प्रदर्शनाला भेट दिली. आधुनिक कृषी उपकरणं, सेंद्रिय पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी बघायला मिळाली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.